आता सरकारनं काही काही योजना ज्या आपल्याला सोलर दिले 2-2, 2.5-2.5 लाखाचे सरकारचे पुन्हा खरंच आभार मानतो. काही काही योजना एवढ्या जबरदस्त येतात. आता रस्त्याच्या शेतरस्त्याच्या जे बळीराजा योजना आहे, जी पांदन रस्ता आहे, बळीराजा पांदन रस्ता एकदम चांगल्या योजना आहे. तिच्यात असे नियम आहे, लक्षात घ्या की महसूलचा अधिकारी घेऊन अबक प्रपत्र तयार करणे, ते तहसीलला पाठवणे, तहसीलमधून भूमी अभिलेखला लेटर देणे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटाची मोजणी करणे, सीमांकन करणे, मोजणी झाल्यानंतर त्या हद्दीपासून कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून दोन्हीकडचं क्षेत्र दोन्हीकडचं क्षेत्र त्या रस्त्यात घेणे, दोन्ही बाजूचं. आणि तिसरी गोष्ट पोलीस संरक्षणार्थ. पण सरकारला एक विनंती आहे, ही जी म्हणजे आज 50 वर्षापूर्वी दादा कोंडकेनं तुमच्या योजनेवर डायलॉग मारला होता, रोजगार हमी अर्ध्यात तुम्ही आणि अर्ध्यात आम्ही. ही योजना तुम्ही आता तर कायमची बंद केली पाहिजे. तुमच्या जिंतूर तालुक्यात चालू आहे ना, तुमच्या जिंतूर तालुक्यात मला वाटतं आहे ते, म्हणजे आमच्या भागात पण अजून चालू आहे. पण मला सांगा, आजकालचं बावनकुळे साहेब मजुराचं स्टँडर्डनेस एवढं वाढलं, सॉक्सन बुटाला पॉलिश मारून ते आमच्या शेतात येतात. त्याचा टिफिनचा डब्बा 1000 रुपयाचा आहे, त्याचं पाण्याची बॉटल 700 रुपयाची, जी सकाळी ते त्याच्या फ्रीजमधून भरतात ना, तर संध्याकाळ ते आमच्या हौदातलं इरीतलं पाणी पित नाही, घरून 700 रुपयाच्या बॉटलमध्ये पाणी आणायला लागले. आणि मग पुन्हा JCPनं धुऱ्यावरच्या पालव्या आम्ही JCPनं खणतो, पालव्या खंदायला रोजगार भेटत नाही, येतच नाही. शेण काढायला रोजगार नाही, म्हशी वळायला नाही, स्प्रिंकलरचे पाईप बदलायला नाही. आणि आमच्या शेतात जे आम्ही व्याख्यान करतो, प्रबोधन करतो, दारू पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, आमच्यात तर कोणीच येत नाही, रोजगार येत नाही, रोजगार. मग आता तुमच्या रोजगार हमीला रोजगार मिळणार कुठून? त्याच्यानं अशी फसवी योजना, रोजगार हमी अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही, ही बंद केली पाहिजेत. आणि तुमच्या ज्या धडाडीच्या योजना आहे, हे कागदपत्र प्रत्येक मतदारसंघातला आमदारच या योजनेचा अध्यक्ष आहे. तहसीलचे, महसूलचे, भूमी अभिलेखचे जे कागद जमा झाल्याच्या नंतर, कागदोपत्री रस्ता आपला बनल्याच्या नंतर हे डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या आमदाराकडे द्या, बावनकुळे साहेब तिथून मुंबईतून मंजूर करून देतात. अशी या रस्त्याची स्कीम आणि योजना आहे. त्याबद्दल तुमचं स्वागत. पण रोजगार हमीचं तेवढं ध्यान ठेवा बा.